अमरावतीमध्ये नवीन वर्षाच्या स्वागतादरम्यान काही निर्बंध घालून देण्यात आलेले आहेत। 3 उड्डाणपुलांवरील वाहतूक बंद करण्यात आली। पोलीस आयुक्त राकेश ओला यांच्याकडून पाहणी करण्यात आली तर ठिकठिकाणी नाकाबंदी आहे। ड्रंक अँड ड्राइव्हची कारवाई सुरू झालेली आहे। त्याने सीबी सर आले जाऊन घ्या ना असे नूतन वर्ष महाराष्ट्राच्या समृद्धीचं विकासाचं नवपर्व आणणारं ठरेल असा विश्वास व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील नागरिकांना नवीन वर्षाच्या प्रारंभाच्या शुभेच्छा दिल्या। पाहूया। सरत्या वर्षाला निरोप देताना मुंबई, अयोध्या, प्रयागराज, ओडिशा, कन्याकुमारी, देहरादूनच्या समुद्र किनाऱ्यांवर लोक शेवटचा सूर्यास्त पाहण्यासाठी जमले होते। सूर्यास्ताचा हा सुंदर अनुभव घेत लोकांनी सरत्या वर्षाला निरोप दिलेला आहे। तर मुंबई, अयोध्या, प्रयागराज, ओडिशा, कन्याकुमारी, देहरादून येथील हा सूर्यास्त आपण पाहतोय। 2025चा हा शेवटचा सूर्यास्त। नवी मुंबईमध्ये पोलीस आयुक्त फौज फाट्यासह रस्त्यावर आहेत। गाड्यांची तपासणी आणि कारवाई सुरू आहे। 31च्या पार्श्वभूमीवर पोलीस आता ॲक्शन मोडमध्ये आल्याचं पाहायला मिळत आहे। शहरामध्ये गस्त घालत असताना बऱ्याच ठिकाणी नववर्षाचं स्वागत करण्यासाठी लोकांचा जमावडा आलेला आहे ऑलरेडी आणि अजूनही लोक येत आहेत। रात्री माझ्या मते 10:30-11 पर्यंत बऱ्यापैकी गर्दी झालेली असेल महत्त्वाच्या स्थळांवर आणि हर्षोल्लासात स्वागत करण्यासाठी लोकांची तयारी झालेली आहे आणि पोलिसांची सुद्धा तयारी झालेली आहे। महानगरपालिकांच्या निवडणुकांमुळे थोडासा जल्लोष जास्त होण्याची शक्यता आहे। काही ठिकाणी 1-2-4 ठिकाणी अतिरिक्त ऑर्गनायझेस झालेल्या दिसत आहेत पार्टीज, तर त्या ठिकाणी सुद्धा आपण विशेष लक्ष ठेवतोय। कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीमध्ये अर्ज छाननीमध्ये 21 उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र अपात्र ठरलेले आहेत। 799 उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र पात्र ठरले तर कोल्हापूर महानगरपालिकेच्या 81 जागांसाठी 799 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत। अर्ज माघारीनंतर लढतींचं चित्र स्पष्ट होणार आहे। गोळीबारानं श्रीरामपूर हादरलेला आहे। बंटी जहागीरदार यांच्यावर गोळीबार करण्यात आला। बंटी जहागीरदार यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। अज्ञात हल्लेखोर गोळीबार करत पसार झाला। आरोपीच्या शोधासाठी आता पोलिसांची 5 पथकं रवाना करण्यात आलेली आहे। तर पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी या संदर्भात माहिती दिली आहे। 2 इसम मोटरसायकलवरती आले आणि त्यांनी त्या दोघांच्या दिशेनं अग्निशस्त्रातून फायरिंग केला। त्याच्यामध्ये बंटी जहागीरदार जो व्यक्ती आहे त्याला तिकडे साखर कामगार हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलेलं होतं। त्यानंतर नगरला या ठिकाणी रेफर करण्यात आलेलं होतं। आता त्यांना डेथ डिक्लेअर केलेलं आहे। पोलीस उचित गुन्हा नोंद करत आहेत आणि आरोपीचा शोध घेत आहेत। तर बंटी जहागीरदार यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। आरोपीच्या शोधासाठी पोलिसांची 5 पथकं आता रवाना झालेली आहेत। जळगावमध्ये भाजपच्या उमेदवाराची बिनविरोध निवड झाली। उज्ज्वला बेंडाळ यांची बिनविरोध निवड झाली। 2 उमेदवारांचे अर्ज बाद झाल्यानं त्यांची बिनविरोध निवड झालेली आहे। सर्व पदाधिकारी असतील, सर्व नेते मंडळी असतील आणि सगळ्या वार्डातील नागरिकांचे मी मनापासून खूप खूप धन्यवाद देते। कारण की गेले 10 वर्षापासून मी महानगरपालिकेमध्ये नगरसेविका म्हणून काम करते आहे
आणि त्याच कामाची पावती आज मला इथे मिळालेली आहे. बिनविरोध होताना अतिशय आनंद होतो आहे आणि सर्व पदाधिकारी असतील, सगळे नेते मंडळी असतील, सर्व माझ्या प्रभाग क्रमांक 12मधील सर्व मतदार बंधू भगिनी असतील, यांचे मी मनापासून खूप खूप धन्यवाद मानते आणि खूप खूप कृतज्ञता मानते. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.